या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर। चिकन बिर्याणी 70 रुपयामध्ये, मटन बिर्याणी 70 रुपयामध्ये, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। महाराष्ट्र शासनाने राज्यात समान नागरी कायद्याच्या म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली। तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात या संदर्भातील कायदा करण्याचे संकेतही मुख्यमंत्री यांनी दिले आहेत। सर्व जाती धर्मातील महिलांना समान न्याय, समान हक्क आणि सामाजिक न्याय मिळावा ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्पष्ट भूमिका आहे। विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक, पोटगी अशा नागरी बाबींमुळे महिलांना समान हक्क आणि न्याय मिळण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर सुधारणा झाल्याच पाहिजेत। राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीची रचना पाहता तिच्या सर्वसमावेशकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात। समान नागरी कायद्याबाबत देशभरात सर्वाधिक चर्चा ज्या मुस्लिम समाजाच्या वैयक्तिक कायद्यांच्या संदर्भात होत असते, त्या मुस्लिम समाजातील कायदेतज्ञ, महिला प्रतिनिधी किंवा सामाजिक तज्ञ यांच्या समितीत स्थान देण्यात आलेले नाही। त्याचप्रमाणे ख्रिस्ती, पारशी तसेच इतर संबंधित अल्पसंख्याक समाजांचेही प्रतिनिधित्व समितीत दिसून येत नाही। अशा महत्त्वाच्या विषयावर तयार होणारा कायदा व्यापक सामाजिक स्वीकारार्हता मिळवायचा असेल तर त्याचा मसुदा प्रक्रियेत सर्व संबंधित समाज घटकांचा सहभाग आवश्यक आहे। विशेष मुस्लिम समाजातील जाणकार, कायदेतज्ञ, महिला प्रतिनिधी आणि सामाजिक तज्ञ तसेच सर्व जाती धर्मातील महिलांच्या हक्कासाठी कार्य करणाऱ्या महिला प्रतिनिधींचा समितीत समावेश असणे अत्यावश्यक असल्याचं यावेळी बोलण्यात आलं आहे। अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे, असे मत राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड ॲडव्होकेट M.H. शेख यांनी व्यक्त केले आहे। महाराष्ट्र सरकारने समान नागरी कायदा आणण्यासंदर्भात एका समितीचं गठन केलेलं आहे। या कायद्याअंतर्गत मुख्यतः ज्या विषयावर चर्चा होणार आहे त्याच्यामध्ये विवाह, घटस्फोट, पोटगी, पालकत्व, दत्तक, वारसा, उत्तराधिकारी इत्यादी विषयांवर त्या ठिकाणी चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि अशा याच्यामध्ये काही वैयक्तिक कायदे आहेत ज्याच्यामधल्या काही बाबी आहेत त्या पूर्णपणे अभ्यासल्या गेल्या पाहिजेत। आणि हे करत असताना जी असमानता आहे ती दूर करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये सरकारने जो मसुदा प्रकाशित केलेला आहे त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की जे वैयक्तिक कायदे आहेत त्यामुळे याला कसल्याही प्रकारचा धक्का न लावता समान नागरी कायदा या ठिकाणी अंमलात आणला जाईल। या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की समान नागरी कायदा करत असताना धार्मिक समानतेचा प्रश्न आहे की स्त्री पुरुष समानतेचा प्रश्न आहे। मुळात हा प्रश्न ज्या वेळेला विधानसभेमध्ये चर्चेला आला त्यावेळेला नाशिक येथील तिहेरी तलाकच्या संदर्भातील चर्चा झाली, काही मुस्लिम अल्पसंख्याकांच्या प्रश्नाबद्दल चर्चा झाली आणि मग त्याच्यातून उत्तर देताना गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी हा कायदा लवकरच आणण्यासंदर्भात सूचित केलेला आहे आणि तो आणला जाणार आहे। जर अशी परिस्थिती असेल की त्या ठिकाणी काही धार्मिक, काही सामाजिक वर्गांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं असेल तर त्या क्षेत्रामधील तज्ज्ञ व्यक्तींचा त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे, जे आत्ताच्या गठीत केलेल्या समितीमध्ये दिसून येत नाही। दुसरं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका अगदी सुरुवातीपासून अशी राहिलेली आहे की याच्यामध्ये लिंगभेद संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाला पाहिजे, लिंग समानता याच्यामध्ये आली पाहिजे आणि त्या दृष्टीनं महिलांचे सुद्धा तज्ज्ञ आणि अभ्यासू व्यक्ती त्याच्यामध्ये त्या कमिटीमध्ये असले पाहिजेत। या दोन्ही गोष्टींचा विचार करता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी अशी आहे, ताबडतोबीने आत्ता महाराष्ट्र सरकारने जी समिती गठीत केलेली आहे त्याच्यामध्ये सामाजिक पातळीवरील जे तज्ज्ञ आणि अभ्यासू व्यक्ती आहेत आणि त्याचबरोबरीनं महिलांचे जे तज्ज्ञ आणि अभ्यासू आहेत या दोघांचाही त्याच्यामध्ये जर समावेश झाला तर हा कायदा ज्या उद्देशानं आपण आणणार आहोत ते उद्दिष्टाची पूर्तता करू शकतो अशी आमची आग्रही मागणी आहे। आणि या संदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री आणि संबंधित जे काही खाते आहेत त्यांना पत्रव्यवहार करण्यात येईल आणि आम्ही मागणी करतोय की हे जर आणायचं असेल तर कुठल्याही सामाजिक स्तरावर किंवा लिंग आधारावर अन्याय होता कामा नये आणि त्याच्यामध्ये परिपूर्णता आली पाहिजे, ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची आग्रही भूमिका आहे। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा
लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.